मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलाय कॉपी केसचा. कारण मला परवाच्या दिवशी एका मुलाने कॉल केलेला की सर माझ्या बेंच खाली कॉपी सापडली, ती माझी नव्हती, कोणीतरी टाकून दिली. पहिली गोष्ट ही, आणि दुसरी, पेपर होता एक्स विषयाचा, कॉपी होती वाय विषयाची, तरी मला पेपर लिहू दिला नाही, अलाउड केलं नाही, त्याच्यावर लाल शेरा दिला गेला वगैरे वगैरे गोष्टी. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सांगणं ही गोष्ट गरजेची झाली. कॉपी केसचा इश्यू काय आहे मित्रांनो? पहिल्यांदा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर, हे मी मागे एक व्हिडिओ दिला होता एक्झाम हॉल सॅटरडे, तेव्हाही सांगितलं होतं, आपल्या वर्गात गेल्यानंतर आपल्या बेंच खाली काही कॉपी, काही चिठ्ठ्या बिठ्ठ्या आहे का वगैरे ते चेक करा. त्या मुलाचं काय झालं, असंच होतं यस की त्याचा नगरचा मुलगा होता, तो नगरच्या एका कॉलेजचा. सो त्याच्या बेंच खाली कॉपी आली, कोणीतरी चिठ्ठी टाकली, ती अदर विषयाची आली, ह्या विषयाची नव्हती. पण शेवटी पकडलं गेलं, त्याला अलाउड नाही केलं एक्झाम मधून, त्याला हाफ पेपर मधून काढून दिलं, कॉपी केस त्याच्यावर केली गेली. सो हा इश्यू तुम्हाला येऊ नये म्हणून आपल्या एक्झाम हॉलमध्ये आपल्या बेंच खाली चेक करत जा. ओके, सो ही काळजी सगळ्यांनी घ्यायची. सेकंड, आता कॉपी केस झाल्यानंतर पुढे काय होतं? कॉपी केस झाल्यानंतर प्रॉब्लेम असा क्रिएट होऊन जातो की तुम्हाला तुमचा पेपर तो दिला जात नाही. त्याच्यानंतर काही काही कॉलेज पुढचेही पेपर देऊ देत नाही, ते कॉलेज ठरवतं. जो एक्झाम कंट्रोल असतो तो ठरवतो. पण कदाचित पुढचे पेपर देऊ दिलेस तर ह्या पेपरचा तुमचा पेपर सुद्धा युनिव्हर्सिटी चेक करत नाही, कारण तो कॉपी केस पेपर असतो. मग त्या केसमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीत बोलवलं जातं, तिथे दंड भरावा लागतो, तिथे तुम्हाला स्ट्रिक्ट थोडी ऍक्शन घेतली जाते किंवा घरच्यांना बोलवता. अशा प्रॉब्लेम्सला तुम्हाला सामोरं जावं लागतं. तो बॅकलॉग पण विषय राहणार शुअर शॉट. तुमचं पूर्ण हे खराब होऊन जातं, पूर्ण तुमचा एक प्लॉट तुमचा पूर्ण खराब होऊन जातो. त्यामुळे कॉपी केसच्या बाबतीत जपायचं, कॉप्या करायच्या नाही. कॉप्या आपल्या बेंच खाली पडल्या आहे नाही आहे तेही चेक करायचं, कारण इतरांमुळे आपण अडकायला नको. कॉपी करण्यापेक्षा स्वतःहून अभ्यास करा, थोडा फोकस जास्त टाका. 2 तास अभ्यास करताय तर 4 तास करा, स्वतःला जास्त स्ट्रेच करा, सॉल्व पेपर करा, IMP क्वेश्चन करा. सो अभ्यास करून एकमेकांना शिकून पेपर द्या, पण असे कॉपी केस करू नका. कॉपीच्या येणे किंवा दुसऱ्यामुळे आपण कॉपीमध्ये अडकू असंही करायचं नाही. का इतरांच्या कॉप्यांमुळे आपलं करिअर जर खराब होत असेल तर यापेक्षा वाईट काहीच नाही. ओके, सो मित्रांनो, ही गोष्ट महत्वाची होती. त्या कॉलवरून तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. तुम्ही करत नाहीये, पण कोणीच्या मनातही येत असेल तर त्यांनी कॉपी विपीच्या भानगडीत पडू नका, कारण पुढचं अवघड होऊन जातं. मग पूर्ण तुमचं ते वर्ष खराब जातं. क्लिअर? आणि अभ्यास करताना आपल्या पर्पल ॲड ऍप्लिकेशनची मदत घ्या. पर्पल ॲड ऍप्लिकेशनवरनं अभ्यास करा. यस, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर्स बघा, सॉल्व पेपर आहे ते करा. 1-2 दिवसात तुमचा अभ्यास झाल्यानंतरही पर्पल ॲड ॲप घेतलं तर डायरेक्ट तुम्ही स्कोरिंग कराल, कारण सगळं ऑलरेडी झालंय. तुम्हाला फक्त इथे व्हिडिओ बघून ते रिकॉल करायचंय, सॉल्व पेपर करायचे, तो 100% तुम्ही शुअर शॉट तुमचे विषय स्कोरिंग कराल. सो थँक्यू.